नमस्कार, अभिजित भारत मधून मी रोशनी लोखंडे आणि आपण बघत आहात ARIPL प्रस्तुत न्यूज बाईट्स। नागपूर शहरातील विविध भागात नियमित देखभाल तसेच ट्रान्सफॉर्मर बसवणे, विजेचे खांब उभारणे, केबल्स जोडणे इत्यादी कामांसाठी आज वेगवेगळ्या ठिकाणी 3 ते 4 तास वीज पुरवठा खंडित केला जाणार आहे। त्यामुळे महावितरणने नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे। मुंबईत चेंबूर भक्ती पार्क दरम्यान धावणाऱ्या मोनोरेलमध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने रेलमध्ये असलेले प्रवासी हवेतच अडकले होते। सुमारे 2 तास ही मोनोरेल हवेत थांबली आणि एका बाजूला गेल्याने प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता। या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। एकूण 553 प्रवासी या रेलमध्ये होते। मोनोरेलमध्ये अडकलेल्या लोकांना वाचवण्यात आले आहे। NDA उमेदवार CP राधाकृष्णन यांनी उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। राधाकृष्णन यांचे नामांकन 4 संचांमध्ये दाखल करण्यात आले असून प्रत्येक संचावर 20 प्रस्तावक आणि 20 अनुमोदकांच्या स्वाक्षऱ्या आहेत। पहिल्या संचावर प्रमुख प्रस्तावक म्हणून पंतप्रधान मोदींची स्वाक्षरी आहे, तर उर्वरित संचावर केंद्रीय मंत्री आणि NDAतील ज्येष्ठ नेत्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत। अफगाणिस्तानच्या हेरात प्रांतात प्रवाशांनी भरलेली बस ट्रक आणि मोटारसायकलला धडकली। या भीषण अपघातानंतर बसला आग लागली आणि 71 जणांचा मृत्यू झाला। मृतांमध्ये 17 मुलांचा समावेश आहे। हेरातचे प्रांतीय प्रवक्ते अहमदुल्ला मुत्ताकी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून मृत्यूची पुष्टी केली आहे। हा अपघात गेल्या काही वर्षातील सर्वात भीषण असल्याचे त्यांनी म्हटले आहे। सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये बस पूर्णपणे जळताना आणि लोक पळापळ करताना दिसत आहे। बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुराना आणि साऊथ अभिनेत्री रश्मिका मंदाना यांचा थामा हा रोमॅन्टिक हॉरर कॉमेडी चित्रपटाचा टीजर रिलीज झाला आहे। या चित्रपटात आयुष्मान आणि रश्मिका सोबत नवाजुद्दीन सिद्दीकी आणि परेश रावल सुद्धा भूमिका साकारणार आहे। निर्मात्यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या टीजरमुळे प्रेक्षकांना या चित्रपटाची आतुरता लागली आहे। आशिया कपसाठी पुरुष संघ जाहीर झाल्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने 2025च्या महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाचीही घोषणा केली आहे। हरमनप्रीत कौर संघाचे नेतृत्व करणार आहे। विश्वचषक पुढील महिन्यात म्हणजेच 30 सप्टेंबर रोजी सुरू होणार आहे आणि भारत त्याचे आयोजन करत आहे। तर आजच्या न्यूज वाईब्स मधील मुख्य घडामोडी इथेच संपतात। आपण पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह। तोपर्यंत बघत रहा अभिजित भारत। अभिजित भारत, पहुंचे हर खबर तक।